चाणक्य हे नाटक माझ्या दृष्टीनं केवळ एक ऍक्टर म्हणून नव्हे तर इतरही अनेक भूमिकांमधनं महत्वाचं असं नाटक आहे. माझ्यासाठी खूप जवळचं आहे. हे नाटक मोठं आहे, त्याचा पट खूप मोठा आहे, त्याचं स्टेजवरचं जे घडतं ते गेल्या 20-25 वर्षामध्ये मराठी रंगभूमीवर घडलेलं नाही. थोर महान नट विक्रम गोखले यांच्याबरोबर मला बॅरिस्टर नावाचं नाटक करण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्याकडनं बॅरिस्टर करून घेतलं, त्यांनी डिरेक्ट केलं. त्यांनी केलेला रोल 76-77 मध्ये मी केला. त्याचे अनेक प्रयोग आम्ही केले. पण हे नाटक हिंदीमध्ये पोचलं नाहीये. तर मला थोडंसं ते एक्सपेरिमेंटल धर्तीने हिंदीत करण्याची खूप इच्छा आहे. मला सचिन पिळगावकर दिसले तर मी अरे काय असं म्हणतोय तेवढ्यात त्यांच्या बाजूला आशाताई उभ्या होत्या, साक्षात आशा भोसले. आणि मी स्पेल बाउंड की आशाताई आपल्या समोर आहेत. त्या आधी प्रत्यक्ष बघण्याचा भेटण्याचा काही संबंध पण नाही. त्या समोर आल्या आणि त्या म्हणाल्या तुम्ही आमचे नारद आहात ना, महर्षी नारद. माझ्या डोळ्यात तर टपाटप पाणी यायला लागलं. आमच्या खूप जुन्या स्नेही अमृताराव यांच्या अमृता प्रोडक्शनचा 1 on 1 हा युट्यूब चॅनल आणि हा प्रोग्राम जरूर पहा. मी पाहत आलोय. गेली 2 वर्ष जवळजवळ हा प्रोग्राम त्या हिरिरीने चालवत आहेत. खूप लोकप्रिय झालेला आहे. खूप मान्यवरांनी इथं हजेरी लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा. 1 on 1 लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. आज शुक्रवार संध्याकाळी 7ची वेळ म्हणजे अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये पाहुण्यांना भेटायची वेळ. आज एक तरुण मुलगा आलाय, गोऱ्या घाऱ्या तरुणींची धडकन, शैलेश दातार. काय अमृता, सुरुवातीलाच विकेट काढलीच पाहिजे. खरंच सांगते, तू गोरा नाहीयेस, तू गोरा आहे, घारा नाही, घाराही आहे, हे तरुणींची धडकन नाही. तसं ते काय मला माहिती. बाहेर सगळेजण शैलेश जातात, बापरे नाही कसा दिसतो, सगळेजण विचारत असतात त्याला कधी बोलवणार, त्याला कधी बोलवणार. अमृता, सगळ्यात प्रथम या एपिसोडच्या सुरुवातीलाच तुझं खूप खूप अभिनंदन. एसकेडी अवॉर्ड्स मध्ये एवढे अवॉर्ड मिळालेत. तुझ्या श्यामची आई या फिल्मला सुद्धा आणि फुलराणी या फिल्मला सुद्धा. श्यामच्या आईला 7 अवॉर्ड्स मिळाले. बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्शन, बेस्ट ऍक्ट्रेस, मला वाटतं सहाय्यक कलाकार, म्युझिक साठी मिळालंय, आर्ट साठी मिळालंय, आणि फुलराणीला डेब्यू साठी मिळालेलं आहे आणि म्युझिक साठी मिळालं. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. सगळीकडून अवॉर्डचे वर्षाव खूप मिळालेत पण पैसे मिळालेले नाहीयेत मला. लोक बिलकुल थिएटरमध्ये येतच नाहीत बघा. मी दोन्ही फिल्म जाऊन बघितल्या थिएटरमध्ये जाऊन. आणि मला फुलराणी बद्दल खरं तर खूप आय वॉज लिटल स्केप्टिकल खरं सांगायचं की कसं असेल, कारण मी वेगवेगळ्या संचातल्या फुलराणी बघितल्या आहेत. पण मला फुलराणी फिल्म म्हणून सुद्धा खूप आवडली. आणि श्यामची आई तर उत्तमच झाले, प्रश्न. अप्रतिम झालेला चित्रपट आहे, खूपच गोड. आणि संदीप पाठक सारख्या माझ्या मित्राकडनं एक वेगळाच असा परफॉर्मन्स बघायला मिळणं, वेगळा संदीप दिसलाय. सगळ्यांच्या भूमिका वेगळ्या आहे. खूपच. गौरी देशपांडेने सुरेख काम केलंय आणि मी सगळं श्रेय याचं सुजयला आहे. प्रश्नच नाही. इतकं रिसर्च वर्क आणि खरोखरचा तो काळ त्यांनी उभा केला. आणि काय असतं, त्या काळातल्या तशा याच्यावर पुन्हा एक फिल्म करणं हे अवघड आहे, हे टास्क आहे. आणि ब्लॅक अँड व्हाईट खूप कन्व्हिन्सिंग केलंय, खूप कन्व्हिन्सिंग. पण तुला खरं सांगू का, एवढे पैसे त्याच्यात घातलेत, करोडोनी रुपये घातलेत, मला त्यातला एकही रुपया परत मिळालेला नाहीये, तरी मला काहीही दुःख होत नाही. मला फक्त एक चांगली कलाकृती केल्याचा आनंद मिळाला. इतके अवॉर्ड्स मिळालेत की ते भरून पावलंय असं वाटतंय. हेच कुठेतरी आपल्याला असं वाटतं की मला ते पैसे मिळाले असते तर मला पुढचा काहीतरी चित्रपट करण्यासाठी हुरूप आला. मी करणार आहे, नाही करणार असं नाही. हा, पण त्या जरा ब्रेक मधून बाहेर यायला पाहिजे. बाकी काय. वा वा वा. आता तुझ्या विषयाकडे वळूया. आता सध्या कार्यक्रमाची सुरुवात नेहमी मी कसं करते की आधीपासून त्यांना विचार. आज आपण उलट जाणार आहोत. ओके. सध्या तू काय करतोस इथपासून मग पाठीमागे. सध्या मी 3-4 महत्वाच्या कामात व्यग्र आहे. सगळ्यात महत्वाचं, गेलं वर्षभर उचललेलं शिवधनुष्य अजूनही खांद्यावरनं घेऊन जातोय, ते म्हणजे चाणक्य नाटक. बरोबर. चाणक्य नाटक माझ्या दृष्टीनं खूपच महत्वाचं एक स्वप्नच होतं म्हणूया आपण. गेली 7-8 वर्ष हे स्वप्न मी पाहत होतो
आणि ते प्रत्यक्षात उतरायला एवढा वेळ, अर्थात स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ लागतोच, याचा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे. पण हेही या नाटकाच्या निमित्ताने हाही विश्वास एकदा वाढला की आपण खरोखर मनापासून एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो जिद्दीनं तर ती प्रत्यक्षात येऊ शकते. खूप लोकांचे आशीर्वाद, खूप लोकांचा पाठिंबा, खूप लोकांचे शुभेच्छा आणि खूप लोकांचे प्रयत्न त्यामध्ये असतात. पण ते स्वप्न जर आपण तितक्या प्रामाणिकपणे पाहिलं असेल तर ते घडतं, याचा अनुभव मला खूप समाधान देणारा आहे. कारण चाणक्य हे नाटक माझ्या दृष्टीनं केवळ एक ऍक्टर म्हणून नव्हे तर इतरही अनेक भूमिकांमधनं महत्वाचं असं नाटक आहे. माझ्यासाठी खूप जवळचं आहे. कारण या नाटकाचं मराठी रूपांतरही मी केलंय आणि जे माझ्या कधी नाटक हिंदी आहे ना त्याचं. खरं तर आधी ओरिजिनल नाटक पहिल्यांदा लिहिलं गेलं गुजरातीमध्ये, मिहिर भूताननी जे लिहिलं ते. पण त्याचे अगदीच मोजके प्रयोग झाले, राज्यनाट्य स्पर्धेसाठी वगैरे लिहिलं होतं. त्यानंतर त्यांनीच त्याचं हिंदी रूपांतर केलं आणि त्याचे गेले अनेक वर्ष प्रयोग होत होते. या 7-8 वर्षापूर्वीपर्यंत या हिंदी नाटकातही मी अमात्य राक्षसाची भूमिका 250-300 प्रयोग मला वाटतं केली असेल. त्यानंतर म्हणजे तेव्हापासूनच हे नाटक माझ्या कुठेतरी आतमध्ये घुसलं होतं. पण हे नाटक म्हणून नव्हे, चाणक्य हा विषय, चाणक्य ही व्यक्तिरेखा किंवा तो संपूर्ण कालखंड आणि त्यातली कॅरेक्टर्स, त्यावेळेची परिस्थिती, तो चाणक्यांचा विचार आणि त्यांचं सगळंच व्यक्तिमत्व हे कुठेतरी माझ्या फार आत घुसत गेलंय वर्षानुवर्ष. म्हणजे लहानपणापासून आपण वाचत असतो, पाहत असतो, अगदी अगदी. पण तेव्हा असं असतं की आपल्याला फारच लिमिटेड रिसोर्सेस, आपल्या वेळेला तर खूपच कमी रिसोर्सेस, म्हणजे फक्त पुस्तकं होती. त्यानंतर चाणक्य सिरियल लहानपणी आपण टीव्हीवर बघितली होती. परंतु चाणक्याचं वेड मला साधारण कॉलेजात गेल्यापासून लागलं होतं आणि मग त्यावेळेला त्यांच्यावर जितकं काही उपलब्ध आहे, जे काही आपल्याला समजेल, जितक्या भाषांमध्ये उपलब्ध आहे ते सगळं मी मध्ये मध्ये वाचतच आलो होतो. आणि असे काही माझे खूप आवडीचे विषय जे आहेत तर त्याच्यावर मी वाचत असतोच, कायम वाचत असतो, किंवा ते माझ्या समोर येऊन उभं राहतं की हे वाच. अशाही अनेक वेळेला गोष्टी घडल्यात. असे 2-3 महत्वाचे विषय आहेत. आज हे नाटक केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की हे विषय माझ्या डोळ्यासमोर आपणहून किंवा आपोआप का येत असतील किंवा मला ते तसे का जाणवत असतील. तर आधी हे विषय सांगतो. एक म्हणजे नरश्रेष्ठ भगवान वासुदेव श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि विनायक दामोदर सावरकर, हे 4 विषय माझ्या म्हणजे आवडीचे म्हणण्याच्या पलीकडचे आहेत. ते इतक्या जवळचे आहेत माझ्या. परंतु आज हे चाणक्य नाटक करता करता आणि त्या निमित्तानं हे सगळं पुन्हा एकदा वाचताना, पाहताना, एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहताना हे लक्षात आलं की श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि विनायक दामोदर सावरकर हा एक विचारवंश आहे. हा एक विचार आहे जो आपल्या संस्कृतीचा ठेवा इतक्या काळापासूनचा, की ज्यामध्ये राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोपरी आहे, राष्ट्राचं सामर्थ्य, राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा उत्कर्ष आणि राष्ट्राचा म्हणजे त्यातल्या प्रत्येक माणसाच्या शेवटच्या माणसापर्यंत या सर्व गोष्टी पोचवता आल्या पाहिजेत. हा विचार हा या सर्व लोकांनी सारखाच मांडलेला आहे वेगवेगळ्या कालखंडामध्ये. म्हणजे श्रीकृष्णांनी कधी मांडला तर 5, 6, 8 हजार वर्षांपूर्वी असेल, त्याचा जो काही कालखंड निश्चित झालाय तो. चाणक्यांचा काळ हा 2.5-3 हजार वर्षापूर्वीचा, छत्रपतींचा आता 350, 400, 500 वर्षापूर्वीचा आणि सावरकरांचा 100-150 वर्षापूर्वीचा. हा विचार तोच मांडत आलेत वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या कालखंडात. आणि हे मला जेव्हा जाणवलं तेव्हा माझी ऊर्जा आणि तेव्हा माझी माझा हा निग्रह अधिक वाढला की हे नाटक मी करायला पाहिजे. आणि त्याच सगळ्या भावनेतनं म्हणजे त्याची जाणीव नंतर झाली असली तरी कदाचित त्यामुळे हे नाटक करण्याच्या मागे मी लागलो. आणि आज सांगायला मला आनंद होतो की या नाटकाचे 50 प्रयोग पूर्ण होत आहेत. कारण नाटकाची चर्चाही खूप चांगली आहे, नाटक खूप चांगलं झालंय. कारण माझी टीम जी आहे ना ती फारच कमाल टीम मिळाली. अशी टीम मिळणं, कारण हे नाटक मोठं आहे, त्याचा पट खूप मोठा आहे, त्याचं स्टेजवरचं जे घडतं ते गेल्या 20-25 वर्षामध्ये मराठी रंगभूमीवर घडलेलं नाही. लाईव्ह फाईट्स नाटकात असणं, इतकी वेगवेगळी लोकेशन्स उभी असणं, इतक्या पटापट ते चेंज होत राहणं. हल्ली आपण खूप छोट्या छोट्या
संकल्पनांची छोटी राट तुम्ही पाहिलाय. मी पहिलाच प्रयोग पाहिला होता. हो तुम्ही पाहिलाय त्याच्यामुळे मला माहिती की अप्रतिम नाटक झालंय. सगळ्यांची भूमिका छान झालेली आहे. तू तर अप्रतिमच करतोयस, प्रश्नच येत नाही, कारण तू तुझ्याशी पाठीमागे अनुभवाची शिदोरी पण पुष्कळ आहे. आणि मी तुला प्रश्न विचारणार होते, हेच नाटक का निवडलं, तर विचारण्याआधीच तू सगळं छान. कारण हा इतका असा आवडीचा विषय आहे ना की म्हणून. आणि हे आजच्या काळामध्ये म्हणजे या उत्तराचा दुसरा भाग, उत्तरार्ध हा आहे खरं तर, जो तुझ्या प्रश्नानंतर मी सांगतो. तो भाग असा आहे की आजच्या काळामध्ये हे नाटक लोकांपर्यंत पोहोचणं, हा विचार लोकांपर्यंत पोहोचणं ही फार गरजेचं. सगळं आपण घडतं. म्हणजे मधल्या काळात आमच्या तालमी जेव्हा जुलै ऑगस्टमध्ये चालू होत्या, तेव्हा संपूर्ण भारतातल्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अशा काही गोष्टी घडत होत्या. ते एका विवक्षित घटनेनंतर आम्ही तालमीला आलो आणि आम्ही सगळे स्तब्ध बसलो होतो. अरे बापरे, आपण आत्ता जे करतोय, जे आपण दाखवतोय 2,500-1000 वर्षापूर्वी घडलं, तेच आताही घडतंय. सामाजिक परिस्थिती आजही बदलत नाहीये, राजकीय परिस्थिती आजही बदलत नाही, किंबहुना त्यांनी जी मांडली होती त्यापेक्षा अधिक बिघडूच चालली आहे की काय. आणि त्यांनी याच्यावरचे उपाय आणि माणसांनी कसं वागलं पाहिजे हे सांगून ठेवलंय. नुसतं सांगितलं नाहीये, नुसतं मौखिक नाही, लिहून ठेवलंय. जगाला ललामभूत असणारे असे 2 महान ग्रंथ, अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र, त्याला राजनीती लोक म्हणतात, जे गैर आहे. ते राजनीतीचा ग्रंथ नाहीये, तो नीतिशास्त्राचा ग्रंथ आहे. असे 2 ग्रंथ त्यांनी लिहून ठेवले. इट इज डॉक्युमेंटेड, आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि नाटक बघताना याची जाणीव, अरे आता काय चाललंय, एक्झॅक्टली आजूबाजूची. आणि आमचा प्रयत्नही थोडासा, कारण आम्ही हे नाटक करताना हा विचार केला होता की हे आजच्या काळाला जोडलं तर जाईल असंच, पण ही कमेंट होता कामा नये, हा आरसा असला पाहिजे. त्यामुळे यातलं प्रत्येक कॅरेक्टर हे करताना असं करण्यात आलं. प्रणवचा, आमचा दिग्दर्शक जो आहे, त्याचा हा खास आग्रह होता आणि आम्ही दोघांनी मिळून अशा प्रकारे ते मांडण्याचा प्रयत्न केला की त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर एक स्टँड अलोन कॅरेक्टर तर आहेच, त्या व्यतिरिक्त ते आजच्या समाजातल्या एका कुठल्या तरी घटकाचं प्रतिनिधित्व करतं. म्हणजे त्यातला जर तो विदूषक असेल तर तो केवळ दरबारातला एक विदूषक नाही, तो आजच्या अतिशय पेटी इंटरेस्ट असणाऱ्या करप्ट ब्युरोक्रेसीचं तो प्रतिनिधी आहे. एक शिक्षक आहे, एक विद्यार्थी आहे. हे प्रत्येक एक समाजाचा जो घटक आहे ना, त्याचं प्रतिनिधित्व ते करतात. त्यामुळे ते रिलेटेबल जास्त होतं आजच्या काळात. त्यामुळे हे नाटक हा म्हणजे लेट्स कट इट शॉर्ट, कारण याच्यावर मी अनंत काळ बोलू शकतो. त्याबरोबरच नाटकाला प्रेक्षकांकडून कसा खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय. म्हणजे अगदी आत्ता आमचा इथे यशवंत नाट्यगृहात प्रयोग होता. नाटक संपल्यानंतर आम्ही निघत होतो, तर एक ग्रुप फॅमिलीचा 8-10 लोकांचा उभा होता. त्या 2 तरुण मुली होत्या. त्या मंडळींनी मला थांबवलं. ते सगळे बाबा आई वगैरे सगळे बोलले माझ्याशी, खूप चांगलं झालं, आवडलं वगैरे वगैरे. त्या दोघी मुली पुढे आल्या, कॉलेजमध्ये जाणार आहे, बहुधा SYTY असतील त्या मुली. त्या म्हणाल्या, सर आम्ही दोघी इंग्लिश मिडियममध्ये शिकलेल्या, आम्ही काही खूप नाटक मराठी वगैरे बघितलं नाहीये, पण आम्हाला यांनी आणलं नाटक बघायला, आईबाबांनी. पण आम्हाला एकतर सगळं कळलं आणि फारच ते आम्हाला जाणवतंय हो. आणि पुढच्या प्रयोगाला, तुमचा जिथे पुढचा प्रयोग असेल तिथे मी माझ्या कमीत कमी 15 ते 20 मित्रमैत्रिणींना घेऊन येणार आहे. आणि तशा त्या पुढच्या दिनाच्या प्रयोगाला आल्या होत्या. हे नाटक तरुणांपर्यंत जितकं पोहोचलं, कारण तरुणच जे काही बदल घडवायचे ते तरुण घडवू शकतात, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जर तरुणांपर्यंत हे नाटक पोहोचलं तर निदान आजच्या इन जनरल तरुण पिढीमध्ये जी एक वेगळीच धुंदी आहे, मोबाईलची असेल, रील्सची असेल, आपल्यापुरतं पाहण्याची असेल, आत्मकेंद्रीपणाची असेल, ती थोडीशी कदाचित बाजूला होईल काही काळापुरती आणि काहीतरी विचार करतील तर या नाटकाचं प्रयोजन अधिक सिद्ध होईल असं मी मानतो. आणि नाटक विचार करायला लावतं आपल्याला, तिकडेच विचार ऐकून सोडून देत नाही. आपण त्याचा विचार, खरंच की हे असं घडू शकतं, घडतंय आणि मी काय करतोय, मग मी याच्यात मी कुठे आहे, आणि जेव्हा त्याच्यातलं मी कुठे हे त्यांना दिसेल ना, तेव्हा काहीतरी बदलायला सुरुवात होईल. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं नाटक वगैरे? नाटक प्लॅनिंग मध्ये बरेच दिवस आहे, पण ते कधी होईल माहित नाही, कारण सध्या हेच याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलंय. पण एक निश्चितच की मला ज्यांना मी पितृस्थानी मानतो, जे मला मुलासारखे मानत असत, असे थोर महान नट विक्रम गोखले यांच्याबरोबर मला बॅरिस्टर नावाचं नाटक करण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्याकडनं बॅरिस्टर करून घेतलं, त्यांनी डिरेक्ट केलं. त्यांनी केलेला रोल 76-77 मध्ये मी केला. त्याचे अनेक प्रयोग आम्ही केले.
पण हे नाटक हिंदीमध्ये पोचलं नाहीये. तर मला थोडंसं ते एक्सपेरिमेंटल धर्तीने हिंदीत करण्याची खूप इच्छा आहे. पण ते अजून इट इज एकतर हे वर्ष हे एक त्या नाटकाचे लेखक आणि अनेक इतर मोठमोठ्या नाटकांचे लेखक जयवंत दळवी यांचं 100वे वर्ष आहे, जन्मवर्ष आहे. तर त्या निमित्तानं ते नाटक पुन्हा एकदा काही लिमिटेड प्रयोगासाठी पण हिंदीमध्ये करावं, ज्या योगे ते नाटक हिंदीमधल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचेल असाही एक मानस आहे. पण तो आत्ता केवळ त्या थॉट स्वरूपात आहे. त्या व्यतिरिक्त 2 वेब सिरीज करतोय मोठ्या, एक दोन्ही मोठे चॅनल्स आहेत त्याच्या करतोय, आणि एक वेब सिरीज लिहिली आहे आता. अच्छा. हो, ती गेली बरेच, म्हणजे कोविड मध्ये असताना त्याच्या आधीच त्याची स्टोरी लिहिली होती. कोविडमध्ये आम्ही सगळे शूटिंगवाले बाहेर होतो ना, गोव्यात वगैरे 2-2 महिने. तर तिकडे बायो बबलमध्ये करणार काय, कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. मग त्या स्टोरीवर काम केलं तिथनं काय काय, म्हणजे त्यातल्या एका तुरुंगाच्या खास भागासाठी, म्हणजे तो बराचसा हे त्याच्या तुरुंगातला आहे. आपल्याला काही तुरुंगातलं माहीत नसतं. तर मी माझे काही कुठनं ओळखी काढत, फोन करत करत आपल्या ज्या IG जेल आहेत, साठे मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी जवळजवळ पाऊण तास माझी फोनवरनं चर्चा झाली. त्यांनी अनेक माहिती दिली. मग ते इन्कॉर्पोरेट करणं, असं एक 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 पायरी पायरीने त्याच्यावर काम करत होतो. तर आत्ता ते 3 महिन्यापूर्वी ते लिहून पूर्ण झालंय आणि आता त्याचं पिचिंग सुरू करेन. बघूया, आता त्याच्याबद्दल बाकी अजून काहीच ठरवलं नाहीये, पण लिहून मात्र समाधानकारक आत्ता झालंय असं वाटतं. आणि त्याच्या 2nd सीझनचं पण एक स्टोरी डेव्हलप केलेली आहे. तर सध्या अशी 4 कामं जोरदार आहेत. बाकी इतर नाटकं वाचतोय, पाहतोय. आता अजून एक प्रश्न विचारते तुला. मला माहितीये तू आशाताईंच्या खूप जवळचा आहेस, तुला ते मुलगा मानतात जवळ, तर त्यांच्याविषयी सांग. नाही, माहित नाही खरंच हे कसं घडतं. म्हणजे खरं तर काहीच संबंध नाही ना. म्हणजे ती एवढी मोठी पद्मविभूषण असणारी व्यक्ती आहे आशा भोसले. हे काही म्हणजे जगाला सगळ्यांना माहिती असतं ते नाव. कसा संपर्क येतो, काय येतो, हे योग असतात. हा काहीतरी आशीर्वाद आहे. प्रथम भेट कशी झाली तुझी? एकदा मी कुठल्या तरी, मला वाटतं कुठल्या तरी नाटकाचा प्रयोग करून, किंवा शूटिंगवरनं मी लवकर सकाळची फ्लाईट पकडून दिल्लीहून मुंबईला आलो. आणि असं 7, 7:15 वगैरे मी लँड झालो होतो आणि मी बाहेर येत होतो. तर मला सचिन पिळगावकर दिसले. तर मी अरे काय असं म्हणतोय, तेवढ्यात त्यांच्या बाजूला आशाताई उभ्या होत्या, साक्षात आशा भोसले त्या समोर उभ्या होत्या. आणि मी काही बोलतो, मी त्यांना बघतोय फक्त, तर त्या स्वतःहूनच पुढे आल्या, माझ्या समोर आल्या. आणि मी स्पेल बाउंड की आशाताई आपल्या समोर आहेत. त्या आधी प्रत्यक्ष बघण्याचा, भेटण्याचा काही संबंध पण नाही. त्या समोर आल्या आणि त्या म्हणाल्या, जर मी बारकाईनं पाहिलं नसतं तर हा मिशा वाढवलेला आणि चष्मा घातलेला हा माणूस कोण आहे मला कळलं नसतं, पण माझी नजर बारीक आहे बरं का, असं म्हणून त्यांनी माझे हात धरले. माझ्या अंगाला कापरं भरलं होतं लिटरली. म्हणजे मला काही कळतच नव्हतं हे काय चाललंय. त्या म्हणाला, तुम्ही आमचे नारद आहात ना, महर्षी नारद. माझ्या डोळ्यात तर टपाटप पाणी यायला लागलं. त्यानंतर पुढची जवळजवळ 20 मिनिटं आशाताई माझ्याशी बोलत होत्या. माझ्या डोळ्यात तर पाणी वाहत आहे. त्यानंतर खरंच त्यावेळेला नंतर सचिन पिळगावकरांचं का एवढा मोठा दिग्दर्शक, मोठा माणूस, यांच्याबरोबर मी कामही केलं, यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते नंतर कुठे गेले हे मला आज आठवत पण नाही. म्हणजे त्यानंतर मला आठवलं नाही. मी काय बोलतोय मला आठवत नाहीये. त्या बोलतायत, माझ्या डोळ्यात तर पाणी येतं. त्या माझ्या पाठीवर हात फिरवत होत्या. त्या म्हणाल्या, अहो मी तुमचे सगळे एपिसोड्स बघते महादेवचे. महादेव नावाची माझी मालिका खूप गाजली होती, देवो के देव महादेव. त्याच्यात मी नारदाची भूमिका केली होती आणि ती खूप वेगळ्या प्रकारे पहिल्यांदा अशा प्रकारे नारद आम्ही सादर करू शकलो होतो. त्याचा एक वेगळाच किस्सा आहे. पण त्याची अशी पावती समोर साक्षात सरस्वतीकडनं मिळणं. नंतर त्या म्हणाल्या की तुम्हाला कुठे सोडायचंय का, माझी गाडी. म्हटलं नाही, माझी गाडी आली आहे बाहेर. तर मग चला असं म्हणून त्यांनी असा हात केला आणि आम्ही असे हातात हात घालून आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो. नंतर त्यांनी अत्यंत प्रेमाने, मी सतत फोन ट्राय करतोय माझ्या मुलींना, माझ्या बायकोला, की अगं मी साक्षात आशाताईंबरोबर आहे. पण त्यांनी कोणीच फोन उचलले नाहीत. मग त्यांनी स्वतःचा नंबर मला दिला आणि त्या म्हणाल्या, आपण बोलूया, मी येईन तुमच्या प्रयोगाला वगैरे वगैरे. आणि मी किती बोललो, काय बोललो मला आठवत नाही. त्या खूप जणू काही आपली एखादी मावशी भेटावी ना, आत्या मावशी भेटावी, इतक्या प्रेमाने, इतक्या जवळीकीने, इतक्या मोकळेपणाने माझ्याशी बोलल्या. आणि मी गेलो. मी 7व्या आसमान पर म्हणतात, मी हवेत, कम्प्लीट हवेत होतो. मी काय नाचू, मी काय करू, मला काय कळत नव्हतं.
कालांतरानं त्यांचा एकदा चुकून फोन आला मला. त्यांना ज्या ख्यातनाम गायिका, शास्त्रीय गायिका शैला दातार म्हणून, त्यांच्याकडे त्यांना फोन करायचा होता. त्यांनी चुकून मला फोन लावला होता. त्याच्यावर मी पोस्टही लिहिली होती नंतर की आज चुकून सरस्वतीचा फोन आला, असा कोणाचा येतो वगैरे. पण त्यानंतर आमच्या खूप गप्पा व्हायला लागल्या फोनवर. आणि गंमत म्हणजे आपल्याला भीती वाटते हो फोन करायला, की अशा ठिकाणी आपण डायरेक्ट कसा फोन करायचा, तुम्ही आपला मेसेज करे. तर एकदा त्यांचा फोन आला आणि त्या डायरेक्ट त्यांनी म्हणजे हा त्यांच्या स्वभावानुसार त्या मला म्हणाल की काय तुम्ही फोनच करत नाही. हे म्हटलं असं ते मी स्वतः फोन कसा करू, काय करायचा की मी नाही का केला. त्यानंतर त्या व्हिडिओ कॉल करू लागले. एकदा माझ्या घरात पार्टी होती, सगळे 20-25 लोक बसले, धमाल चालू आहे. आणि मी हे सांगितलं होतं की अरे भाई आशाजी का फोन आता आहे म्हणजे. तर सगळ्यांनी म्हटलं अच्छा अच्छा ओके. तेव्हा जो व्हिडिओ कॉल आला तो त्यांनी बघितला सगळ्या मित्रांनी, आणि त्या सगळ्यांची त्या बोलल्या वगैरे कैसे हो हे ते वगैरे वगैरे. माझ्याशी खूप गप्पा झाल्या. मी पार्टी बाजूला ठेवून बेडरूम मध्ये जाऊन त्यांच्याशी बोलतोय. मग त्यांनी आम्हाला घरी बोलावलं. मग एक दिवस आम्ही घरी गेलो, मी, माझी मुलगी आणि माझी बायको. त्या 6-7 तास आम्ही त्यांच्या घरात होतो. म्हणजे अद्भुत मंतरलेले क्षण म्हणतात ना, याच्या इतकं दुसरं काहीच असू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या हाताने करून आम्हाला जेवायला वाढलं. आणि त्या पूर्ण वेळ माझ्याकडे म्हणजे, आणि त्यांनी स्वतः असं म्हणणं की हा काहीतरी आपले पूर्वजन्माचे आपले हे आहेत, योग आहेत. आणि हे काय आहे काय माहित नाही. आणि मग त्यांनी माझी सगळी कॅरेक्टर्स बघितलेली आहेत टीव्हीवरची. हे मला हळूहळू उलगडलं. आणि त्या हे काय, मला याचा अनालिसिस करायचाही नाही, करताही येणार नाही. पण हा केवळ आशीर्वाद आहे त्यांचा. आणि त्यांचे फोन येतात, आम्ही खूप गप्पा मारतो. आणि त्यांची नात आम्ही गेलो होतो तेव्हा आले होते, तेव्हा सुद्धा हे माझे मित्र असं म्हणून त्यांनी मला म्हणजे इतक्या प्रेमाने माझ्या बायकोला त्यांनी साडी दिली, उटी भरली. काय काय म्हणजे ना, माझी मुलगी तर शॉक्ड असं, म्हणजे त्याला माहित होतं तरी सुद्धा ती म्हणजे हे काय चाललंय. आम्ही आजही या स्टेटमध्ये आहोत. पण मी केवळ हेच म्हणतो की माहित नाही या जन्मात तर आपल्याकडनं एवढं काही असं पुण्य घडलेलं नाही निश्चित. जर बोलता बोलता तू म्हणालास तो महादेवाचा किस्सा आहे काहीतरी. महादेवाचा किस्सा म्हणजे ती सिरियल करताना त्या प्रोडक्शनशी माझे जवळचे संबंध होते. त्यांच्याबरोबर आधी 2 सिरियल मी खूप महत्वाच्या भूमिकांमध्ये केल्या होत्या. अशी सिरियल करतात मला त्याच्या प्रोड्युसरचा फोन आला की जी ऐसा महादेव करना है तो आप पार्वती जी के पिता बनेंगे हिमालय. म्हटलं ठीक है, लेकिन वो 6 महीने बाद आएगा. पहले सती की कहानी होगी फिर पार्वती माँ की. ठीक है ओके यार. 2 तासामध्ये त्याच्या चॅनलमध्ये बसला. तिथनं फोन की नाही सर हम थोड़ा अलग विचार कर रहे हैं कि हम नारद करवाना चाहते हैं आपसे. नारद, कारण आतापर्यंत ज्या प्रकारचे नारद लोकांनी केलेत, म्हणजे जीवनजींनी केला, मास्टर राजू नारद म्हणजे मास्टर जीवन, हे अगदी ठरलेलंच होतं. नंतर आपले मास्टर राजू जे बालकलावंत होते त्यांनी पुढे जाऊन अनेक मालिकांमध्ये ते केलं. असरानीजींनी केलेलं आहे नारद. आणि आपल्या नाटकात तर मास्टर दामले या मुक्त लोकांनी खूपच केले. पण ते नारद काही मला तसे म्हणजे खूप कॅरेक्टर म्हणून मी करावं असं वाटणारे नव्हते. माझं काहीतरी वेगळं हे म्हणणं होतं. मी म्हटलं नारद करताय तो कैसे करणं आहे याच्याबद्दल माझं काही म्हणणं आहे, ते कोणी ऐकेल का, कोणाला आ जाईये. मी रात्री 9 वाजता तिकडे ऑफिसमध्ये गेलो त्या चॅनलच्या. आणि मी का कुणास ठाऊक त्यांना समोर जणू काही मी प्रेझेंटेशनच देतोय, माझा काही संबंध नव्हता. पण मी बोलायला सुरुवात केली की मला नारद कसे दिसतात, मला काय वाटतं, काय आहे, कोण आहेत ते. आपल्याकडे तो उगाच कळ लाव्या नारद, लाव्या करणारा नारद वगैरे वगैरे असं म्हटलं जातं. म्हटलं असं नसेल. ज्याला देवऋषी मानलं जातं, जो स्वर्गातले देव आणि इथला माणूस यांच्यामधला कनेक्ट आहे, तो कुठल्या तरी वरच्या लेवलचा माणूस असला पाहिजे, इतकी फालतूगिरी त्याची नसेल असं म्हणून मी बोलत गेलो. आणि ते आमचे सगळे तिथे बसलेले क्रिएटिव्ह मंडळी होती, म्हणाले करेक्ट है आप करो ऐसा. मतलब करो म्हणजे वैसा मुझे स्क्रिप्ट चाहिए, मिल जाएगा, आप आपकी तरह से करो. मतलब मैं एक दिन काम करूंगा, आप देखिए, तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्ही बदला, पण मला अशा पद्धतीने करायचंय. त्याच्यातला गोडवा, त्यातलं जे काय आहे ते मी करायचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला पसंत आलं तरच. नाही करा म्हणाले. आणि पहिल्या दिवशी सगळे सेटवर होतेच आणि पहिले सीन झाल्यानंतर ते म्हणाले मला हेच पाहिजे. त्यामुळे त्यातला नारद हा खूप ह्युमन होता. जरी तो गमतीदार होता तरी विचारी होता. त्यातला नारद ज्याच्या डोळ्यात पाणीही येत असे, जो खूप लोकांशी छान प्रकारे कनेक्ट करणारा होता. लाव्या करताना सुद्धा त्याचा विचार काय असू शकेल याचा अंदाज लोकांना येईल अशा प्रकारे तो मांडला गेला होता. त्यामुळे तो खूप सक्सेसफुल झाला. आणि तो आशाताईंनी इतका म्हणजे त्यांनी माझी 4 वाक्य म्हणून दाखवले, माझे डायलॉग जे मलाही आठवत नव्हते त्यातले.
आता इतकं त्यांचं त्या तुझ्या प्रेम जबरदस्त फॅन आहेत. हा फॅन आहेत. म्हणजे नंतर त्यांनी मी त्यावेळेला मी एक मालिका करत होतो मराठी, त्याच्यात मी मिर्झा राजे जयसिंगांचा रोल करत होतो. तर त्यांना तो लुक मी बोलता बोलता व्हिडिओ कॉल होता, ते म्हणाले असं काय दिसतंय. म्हटलं आज असा असा टेलिकास्ट आहे, तुम्ही बघा. तर त्यांनी तो एपिसोड बघून लगेच मला परत फोन केला. काय 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 म्हणजे ते खूपच कौतुक आहे, खूप प्रेम आहे आणि काय आशीर्वाद आहे म्हणायचं. बाकी बस आपण स्वीकारायचं. तू मराठीपेक्षा हिंदी सिरियल्स मध्ये जास्ती काम केलेस गेल्या काही वर्षात. हो. तर हिंदी सिरियल मध्ये काम करण्याचा अनुभव आणि मराठी मधला काय फरक आहे, तुला काय जाणवतं? काम करण्याचा अनुभव म्हणजे एक तर स्केल मोठं असतं जरा. हिंदीतलं स्केल मोठं असतं, म्हणजे सेट मोठे असतात, तामझाम असतो. आता कालांतरानं असं होत चाललंय की दोन्हीकडे तेवढीच घाई असते काम करायची, तेवढंच मारपीट करके काम निकालते वगैरे वगैरे. पण तरी थोडासा स्पेशियस सगळा कारभार असतो. कुठल्या कुठल्या चांगल्या नावाजलेल्या सिरियल मध्ये काम केलं तू? खूपच आहेत. म्हणजे महादेव एक असेल, त्याआधी झाशी की राणी नावाची मालिका होती, ज्याच्यामध्ये मी मोरोपंत तांब्यांचा रोल केला होता, म्हणजे झाशी की राणीच्या वडिलांचा. त्याच्यानंतर एक बाबा ऐसोवर ढुंडो नावाची खूप सुंदर मालिका होती, ज्याच्यातली मुख्य हिरोईन मुलगी ही डुआफ मुलगी होती, जी हे असतात बुटके असतात अशी मुलगी आहे त्याला, आणि तो आहे लाखोपती, पण त्याचं ते सतत सल आहे त्या मुलीचं. त्या मालिकेमध्ये आज हिंदी चित्रपटांमध्ये खूप नाव कमावलेले असे दोघे महत्वाचे नट होते. एक विक्रांत मेसी त्याचा हिरो होता, जो आज हिंदी फिल्मसृष्टीमध्ये खूप गाजतोय. आता 12th फेल नंतर तर फारच. नंतर दर्शन कुमार जो विलन आणि कॅरेक्टर रोल्स मध्ये खूप गाजतोय, तोही त्याच्यात त्याच्या भावाचा रोल करत होता. आणि पण त्यातला टायटल रोल मी करत होतो, बाबा ऐसोर ढुंडो मधला बाबा मी होतो, आणि फार सुंदर रोल होता. ते केलं. त्यानंतर अशोका केली काही महिने मी, अशोकावरची सिरियल होती ती. संस्कार नावाची सिरियल केली, अनेक दुल्हन केली, मैं तेरी परछाई हूं केली, खूप वेगवेगळ्या म्हणजे राजश्री प्रोडक्शनच्या सिरियल केल्या, बाहेरच्या सिरियल केल्या, खूप हिंदी मालिका. आणि मराठी मधल्या कुठल्या केल्यास? मराठी तर बापरे आता आठवायलाच लागेल, कारण मी साधारण 2000 सालापासून मराठी मालिका करत होतो. 2008-9 पर्यंत मी फक्त मराठी मालिका करत होतो. त्याच्यात महाश्वेता होती, अगदी सुरुवातीच्या म्हणजे वीकली मालिकाही होत्या, मग ट्राय वीकली झालेल्या त्याही होत्या, ट्राईच वीक म्हणजे. आणि मग डेली सोप सुरू झाले. डेली सोप्स तर ते जेव्हा वीकली मालिका होत्या, जेव्हा झी मराठी, अल्फा मराठी या नावानं आलं होतं, तेव्हा तर एक काळ अशी परिस्थिती होती की सोमवार ते शुक्रवार रोज माझी एक मालिका असायची कुठली तरी. अशा 4-4, 5-5 मालिका पण केल्या होत्या त्यावेळेला. मग डेली सोप मध्ये 4 दिवस असू दे तर इतकी वर्ष चालली, त्याचे 750 एपिसोड केले. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, काटा रुते कोणाला, आणि खूप खूप म्हणजे आता मराठी कुठली करतोयस की नाही? आता गेली 2-3 वर्ष मी म्हणजे त्यातला रोल मोठा, म्हणजे खूप दिसणारा रोल नव्हता, पण महत्वाचा रोल होता, कारण तो एक निगेटिव्ह रोल होता. तो तुझेच मी गीत गाता आहे नावाची मालिका मी करत होतो, जी आता काही तुला असं वाटत नाही का हिंदीमध्ये इतकं काम करतोयस तर मराठीसाठी आपण काहीतरी करावं म्हणून? म्हणजे मराठीमध्ये वाटतं ना करावं असं, नक्कीच वाटतं. पण हिंदी मालिकांमध्ये काय होतं, एकतर ते पैसे भरपूर मिळतात. नाही, तो एक भाग झालाच. म्हणजे कारण आपल्याला हे नाटक आणि अमुक तमुक या गोष्टी करायच्या असतील तर हिंदी मालिका केल्याने एक असं होतं, 2-3 वर्ष एक मालिका केली की पुढच्या 1-1.5 वर्ष आपण आपल्याला पाहिजे ते करू शकतो. म्हणजे तेवढा आपला एक बॅलन्स जमा होतो, ती रिस्क घेता येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी होते की हिंदी मालिकांमध्ये सुदैवानी रोल इतके प्रॉमिनंट होते की ते 20-20, 22-22, 25-25 दिवस ब्लॉक करत असत. मग म्हणजे ही मालिका मी आता मराठीची गेली 2-3 वर्ष करतो, तेव्हा मी हिंदी मालिका माझी स्टार प्लसची चालूच होती, गुम है किसी के प्यार में म्हणून. पण तिथे मराठीचे आपले जे निर्माते होते ते खूप जुनी मैत्रीण आहे आमची, आणि तिने मला गळ अशीच घातली होती की तू काम करायचेस, मी तुझं काम 3 दिवसात संपवते. महिने खरं तर 5 दिवस मागितले होते, पण त्यांनी कधीही 3 दिवसाच्या वर माझे महिन्यातले घेतले नाहीत, आणि ते ऍडजस्ट करून, आणि त्यांनी खूप ऍडजस्ट केलं. मला काय वाटतं, मराठी मालिका पूर्ण वेळ करायची ना पूर्ण, तर एकतर तेवढा प्रॉमिनंट पाहिजे, आता प्रॉमिनंट रोल पाहिजे. आता माझा वय पाहता मला डेफिनेटली कुठल्या तरी बापाच्या किंवा आजोबाच्याच भूमिका देतील, आणि त्यांचे काही एवढे दिवस लागत नाहीत, आणि मग तरी सुद्धा त्यांना ऍडजस्ट करायला सांगणं, कारण तेवढ्या कामावर आपलं भागणार तर नाही, दुसरं काम करायला पाहिजे, आणि मग त्यांना ते ऍडजस्ट करायला सांगणं हे जरा त्रासदायक होतं. मी आता तुझेच मीच्या स्वरूपात ते फार पाहिलेलं आहे, पण त्यांनी कुठलाही त्रास न मानता मला खूप ऍडजस्ट केलं, त्यामुळे मी ते करू शकलो.
पण आता करताना तो विचार जरा करायला पण तू लागेल. एकाच वेळेला इतक्या सिरियल्स करत होता, हो हो हो. ते कसं काय ती कसरत जमवत तेही आपल्या होतास? हातात नसतं. म्हणजे मी 3 मालिका वगैरे सहज करत होतो कैक वर्ष. हो. कैक वर्ष म्हणजे मला तर आठवत आहे, मी झांसी की राणी करत होतो. त्याचं शूटिंग चालायचं कर्जतला MD स्टुडिओमध्ये. आणि त्याच वेळेला माझी बाबा एसवर ढोंडो सुरू झाली. त्याचं शूटिंग असायचं मीरा रोडला. मधल्या एका काळात म्हणजे एका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांमध्ये मी दोन्ही महिन्यात एकदा 15-15, 16-16 दिवस सलग, म्हणजे रात्री दिवसा इथे शूट करायचं, तिकडनं मीरा रोडला जायचं, रात्री तिकडे शूट करायचं, परत तिकडे जायचं, असं शूटिंग केलेलं आहे मी. पण याच्यात माझा हात फार कमी आहे, कारण तिकडे त्या दोन्ही प्रोडक्शनचे जे हेड होते ते एकाच गावचे वगैरे काहीतरी होते, नेपाळी होते ते. आणि ते मला सांगायचे, म्हणजे मी तिथे राहण्याच्या कर्जतला आता आपण राहायचंय बाबा 2 दिवस अशा तयारीने गेलो असायचो. हे 6 वाजता सांगायचं सर आपको उधर जाना है. मी सांगायचो अरे म्हटलं मला विचारू नका, सांगत तरी जा. पण ते गाडी द्यायचे, ते सगळं करायचे. त्यामुळे लोक ऍडजस्ट करतात. आणि मला असं वाटतं की आपण व्यवस्थित वागत असलो, आपण वेळेवर जात असलो, आपलं काम चोख करत असलो, आपला कुठलाही त्रास नसेल, तर काही लोक करतात ऍडजस्ट. मला कधी ऍडजस्टमेंटचा त्रास नाही झाला. मी 3 सिरियल केल्या. या क्षेत्रात येण्यापूर्वी, म्हणजे ऍक्टिंगच्या क्षेत्रात येण्यापूर्वी तू दूरदर्शनवर बातम्या देत होतास. आणि त्यापूर्वी तू काय करत होतास? त्यापूर्वी मी शिकत होतो, कारण मी दूरदर्शनवर लागलो तेव्हा जॉब वगैरे करत होता? हो हो, मी जस्ट जॉबला लागलो होतो तेव्हा. इनफॅक्ट मी जेव्हा दूरदर्शनवर लागलो तेव्हा मी फारच यंग होतो. हो. दूरदर्शन किती वर्ष होतास? दूरदर्शनवर 10 वर्ष होतो. 89 to 98. हो. आता दूरदर्शनवरून मला एक फार दुःखद गोष्ट आठवते, तुला सांगते. आपल्या न्यूज रीडर्स मध्ये 80% न्यूज रीडर्सना कॅन्सर झालाय आणि त्याने गेलेले. बापरे. चारुशीला पटवर्धन, हो, स्मिता तळवलकर, हो, मालविका मराठे, अंजली मालणकर, प्रदीप भिडे, याच्या व्यतिरिक्त काही जण बरेही झालेले आहेत, देवयानी लोंढे. हो. म्हणजे आणि अजूनही काही असतील माहित नसलेले. अरे बापरे. हे म्हणजे हे भयान सत्य आहे. हे एक दिवशी मी असंच विचार करताना माझ्या लक्षात आलं की अरे सगळे न्यूज रीडर असं का होतंय? सगळे कॅन्सरने गेलेले सगळे न्यूज रीडर. म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय दूरदर्शनच्या हवेत काही आहे का त्या लाईटमुळे काय होतंय काय माहित. खरंच तुझ्या लक्षात येतंय का असं झालंय हे? तू म्हणालीस तेव्हा मला हे एकदम जाणवलं की अरे बापरे. हे मलाही हे जेव्हा आठवतं मी विचार करते आणि असं का होतंय की असं का झालं हे कळत नाहीये. आणि अजूनही किती जणांना असेल माहिती नाहीये, कोणी सांगत नाही, तसंच ट्रीटमेंट घेते. आपण सगळ्यांच्या संपर्कात गोष्टी कळल्यात परंतु त्या माहिती नाहीयेत. तर असं का, असं एक मला वाटतं की खरंच गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती विचार करायला पाहिजे. वेगळंच आहे गेले पण सत्य माझ्या लक्षात आलंय, मला माहित नाही. मी आता तेच असा त्या झोन मध्येच गेलो ऍक्च्युली. हो. आणि इतके म्हणजे शेवट इतकं वेळच नाही, अवधी नाही, आणि अशा गोष्टी ते कळाल्या. बापरे. हे भयान सत्य आहे. हे भयान सत्य. आता माहित नाही दूरदर्शनच्या तिथल्या वातावरणामुळे काही होतंय का हे माहित नाही. परंतु आता मी होते की 24 वर्ष, मला काहीच. मी 10 वर्षात होतो. पण म्हणजे पण तुम्ही 10 वर्ष होता. 10 वर्ष म्हणजे काय कमी वेळ नाही. हो. पण दूरदर्शनचे दिवस फार छान होते, म्हणजे मजा होती ते. मंडळी, हा जो आता मी विषय सांगितला दूरदर्शनचा, तो खरंच विचार करायला लागणार आहे. तेव्हा या विषयावर आपण आता गप्पा थांबवूया आणि पुन्हा अजून शैलेशशी गप्पा मारूया पुढच्या शुक्रवारी. नक्की.